गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. निर्भयेला न्याय मिळाला. सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघांना दुहेरी जन्मठेप. देहू रोड परिसरात 2021 मध्ये घडलेल्या अत्यंत संतापजनक सामूहिक बलात्कार प्रकरणात शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायदा कधीही माफ करणार नाही असा ठोस संदेश समाजात गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमताने पीडित तरुणीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर सतत अत्याचार करण्यात आले. आरोपींनी तिला मारहाण करून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तपास दरम्यान काही आरोपींनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचेही स्पष्ट झाले होते. या प्रकरणी देवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 293/2021 अन्वये भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांसह IT ऍक्ट आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी सखोलपणे करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर शिवाजीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कार पक्षाने प्रभावी बाजू मांडली. वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरले. न्यायालयाने खालील आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नोमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्नान जावेद खान, सोहेल शेर अली पीरजादे. या खटल्यात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, विशाल गायकवाड तसेच तपास पथकातील अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या निकालानंतर महिला सुरक्षा आणि न्याय व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होते. अशाच धडाकेबाज सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.